आज कठीणात कठीण म्हणून जे संकट स्वीकारावे तेच उद्या येणाऱ्या संकटापुढे अगदी क्षुल्लक वाटू लागावे, असा एकसारखा कष्टांचा भडीमार चालला. जे येई ते मागच्याच बरे म्हणावी, अशा मानसिक उत्तापात त्या कल्पनासृष्टीतल्या जाईजुई देखील सुकून गेल्या. कल्पनासृष्टीतला ओलावा देखील जीवास मिळेनासा झाला. त्यातही आमच्या कष्टात भागीदार झालेले आणि संकटातही आमच्यावर अत्यंत भक्तिपूर्वक प्रेम करणारे आमचे राजबंदीवानातील सहपती आम्हीच केलेल्या मागणीप्रमाणे हिंदुस्थानात धाडले गेल्याने त्यास तिकडच्या बंदीशाळेच्या नियमानुरूप शिक्षेची आंशिक सूट मिळेल म्हणून आनंद होत असताही त्या सर्वांचा एकाएकी वियोग होऊन आम्ही 5-6 जणच मागे उरल्याने मन फार उदास झाले. एकांतवास केव्हा केव्हा अगदी असह्य होऊ पाही. कोणीतरी प्रेमाची हाक मारावी, कोणाला तरी स्नेहाने ये बैस म्हणावे अशी उत्कट इच्छा होई. पण ममतेचा मनुष्य त्या निष्ठुर कारागृहात कोण मिळणार? मनाने मनासच खात राहावे. रिकाम्या लांबच लांब रात्री सरता सरता नाहीशा व्हाव्या. नवीन स्नेह, नवीन घटना, नवीन आशांचे खाद्य न मिळाल्याने मनाने स्मृतीच्या कपाटातील जुन्याच आठवणी, जुन्याच घटना, जुनीच स्नेहस्मरणे काढून काढून त्यांच्याशी खेळून बसावे. पण चित्रातील भाताने भूक कशी थांबणार? केव्हा केव्हा हे भुकेने व्याकुळ झाले विकार आणि विचार एखाद्या दुष्काळात ग्रस्त होऊन दंगा करून उठलेल्या चोरांच्या भयंकर टोळीसारखे बंड करून उठत. काही केल्याने ते शमत नसे होत. भूक भूक म्हणून चित्तात सळो का पळो करून सोडीत. असे महिन्यामागून महिने चालले. वियोगाने उदास झालेले, एकांतात सतावलेले, स्नेहासाठी प्रेमासाठी कासावीस झालेले आणि तरीही कर्तव्य केले पाहिजे म्हणून जाणीव जिवंत असलेले त्या दिवसातील ते आमचे जीवन किती दुस्सह झालेले होते हे आमच्याबरोबर तेच कष्ट सोसलेल्या त्या आमच्या एका बंधुवर्गासच माहिती असू शकेल. कर्तव्य करीत राहिले तरी सुटण्याची आशा नव्हती. तिसरा एक मार्ग होता, तो म्हणजे बंदीशाळेबाहेर सुटका झाल्यास कर्तव्य करीत करीतही सुटण्याची संधी साधण्याचा संभव. त्यासाठी शक्यतो नियमभंगांच्या पेचात न गवसता आज नाही उद्या बाहेर जाणे शक्य होईल म्हणून वाट पाहिली. परंतु 14 वर्ष कारागृहात राहणेच भाग आहे हे निश्चित आज्ञा अंती झाल्यामुळे तो बाहेर जाऊन सुटका करून घेण्याचा संभवही बहुतेक मावळला. अशा निराश परिस्थितीतले ते दुर्धर दिवस कसे कंठले गेले ते आमचे आम्हासच समजत नाही. इंग्रजांचे जावयाशी युद्ध असे काही महिने लोटले. तो एक दिवस आम्हास बाहेरून बातमी आली की इंग्रजांचे कोण्या एका राजाशी मोठे युद्ध जुंपले आहे. प्रथम ह्या बाजारगप्पेवर फारसा विश्वास बसेना, कारण बंदिवानास आपल्या निराज स्थितीत असलेल्या काहीतरी काल्पनिक आशेचा आधार घेण्याची सहजच सवय जडलेली असे. दर 5-4 महिन्यात एखाद्या जुबिलीची, उत्सवाची आणि तदर्थक होणाऱ्या बंदीमुक्ततेची बातमी कोणीतरी उडवी. बुडत्यांना त्या काल्पनिक काडीचाही आधार घ्यावासा वाटे. काही दिवस तरी त्या आशेवर कंठले जात. पुढे ती खोटी ठरे. तो दुसरी एखादी गप्पेची काडी कल्पनेवर तरंगत त्यांच्यापुढे येई. त्यातही युद्ध सुरू झाले, पण ते कोणाशी हे नक्की कोणास सांगता येईना, कारण अज्ञान. हिंदी बंदिवानात उभ्या जगात 2च राज्यांची माहिती असे, इंग्रज आणि अमीर. मुसलमानास फार तर तुर्कीच्या अस्तित्वाची जाणीव असे. त्यायोगे युद्ध सुरू झाले ते कोणी म्हणे अमीराशी, कोणी म्हणे तुर्कीशी. दोघांपैकी कोणाशी असले तरी इंग्रजांचा केसही वाकडा होणारा नव्हता. म्हणून 2-3 दिवस आम्ही तिकडे फारसे लक्ष दिले नाही. पण पुढे बातमी आली की इंग्रजांच्या जावयाशी युद्ध जुंपले आहे. हा जावई कोण? तोंडी जर्मनीचे नाव आमचे बाहेरचे बातमीदार धाडीत, पण बातमी आत आणणारे अज्ञ बंदिवान ते नाव विसरून इंग्रजांची मुलगी कोणास दिली आहे ना, त्यांच्याशी युद्ध सुरू झाले म्हणून म्हणत. त्यांची राजांच्या मुलीशी देण्याघेण्याची जुनी कल्पना त्यांना समजे, पण इंग्रजांची मुलगी म्हणजे काय हे आम्हास कळेना. हो ना करता करता एक चिठ्ठी लिहून आणवली. ती वरून स्पष्ट बोध झाला की जर्मनीचे इंग्रजांशी युद्ध जुंपण्याचा संभव आहे. फ्रान्सशी तर जुंपलेच. जर्मनीशी इंग्रजांचे युद्ध अनेक वर्ष प्रतीक्षित केली जाणारी ही सुवर्णसंधी अंती आली तर, पण ती अशा आगतिक अवस्थेत हा केवळ इतिहास.
मागे अनेक वेळा सांगितले असताही भ्रामक अनुमानाने टाळण्यासाठी येथे पुन्हा एकदा हे स्पष्टपणे सांगतो की आम्ही या सर्व कथनात जे विचार किंवा भावना वर्णित आलो आहोत किंवा वर्णिणार आहोत ते विचार आणि त्या भावना ह्या त्या वेळेस उत्पन्न झालेल्या होत्या, त्यावेळी उत्पन्न झाल्या म्हणून आजही त्या आमच्या मनास पटतच असतील असे अनुमान कोणीही करू नये. हा केवळ इतिहास आहे, त्याचे समर्थन नव्हे. जर्मनीचे लक्ष हिंदुस्थानी राजकारणाकडे वेधण्यास प्रथमतः अभिनव भारताचे प्रयत्नच प्रामुख्याने कारणीभूत झालेले होते. आम्ही युरोपात गेलो तेव्हा जर्मन, फ्रेंच, आयरिश, तुर्क, मिश्र इत्यादी परराष्ट्रीयांशी संवाद करताना आम्हास असे स्पष्टपणे आढळून येई की युरोपमध्ये हिंदुस्थानी म्हणजे कोणी जिवंत लोक आहेत अशी कल्पनाच नसे. राष्ट्र ह्या दृष्टीने हिंदुस्थानचे अस्तित्व कोणीच मानित नसत. ती एक मेलेली संस्कृती असून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या डावात त्या पत्त्यांचा दुय्यम म्हणून का होईना पण उपयोग करणे अशक्य आहे असे त्यास वाटे. परंतु अभिनव भारताच्या इंग्लंडमधील उठाठेवींनी इंग्लंडमधील पत्रातून आणि जनतेतून जशी हिंदुस्थानविषयक खळबळ सुरू झाली तसे तसे युरोपच्या धूर्त पुढाऱ्यांचे लक्ष हिंदुस्थानाकडे आकर्षू लागले. विशेषतः फ्रान्स आणि जर्मनीत हिंदुस्थानच्या आकांक्षाची घोषणा करण्यासाठी अभिनव भारताच्या प्रमुख व्यक्तींची खटपट चालू असे. मॅडम कामा ह्यांच्या जर्मनीतल्या एका व्याख्यानाचा उल्लेख आमच्या खटल्यात केलेलाच आहे. त्यानंतर तत्रस्थ पत्रात क्रांतिकारकांचे लेखही केव्हा केव्हा प्रसिद्ध होत. पुढे मदनलाल डिंगराने केलेल्या सर कर्झन वायलीच्या भयंकर वधामुळे, त्यांच्या निर्भीक फाशी जाण्यामुळे व अभिनव भारताच्या इतर पुढाऱ्यांवर आणि त्यांच्या चळवळीवर जर्मनीत आणि फ्रान्समध्ये असलेल्या इंग्लिशांच्या गुप्त पोलिसांच्या ससेमिऱ्यामुळे युरोपात हिंदी राष्ट्राच्या राजकारणीय शक्तीवरचा विश्वास वाढत चालला. डिंगराने आपल्या चौकशीच्या वेळेस केलेल्या जाज्वल्य कथनात स्टेटमेंटमध्ये जर्मनांचा उल्लेख केला होता. त्यानंतर आम्ही प्रसिद्ध केलेल्या 57च्या क्रांतियुद्धाच्या इतिहासाचे छपाई काम कुठे चालले आहे ते शोधण्यासाठी जर्मनीमध्ये इंग्रजी पोलिसांचे निरीक्षण सुरू झाले. त्यावेळी त्यांच्यातील काही जर्मन अधिकाऱ्यांचे आम्हास निरोपही आले होते. अशाच एका प्रसंगी आपण लवकरच धरले जाल तर निरोप पावताच इंग्लंड सोडा म्हणून एका जर्मनीत राहणाऱ्या हिंदी क्रांतिकारकांचे हस्ते आम्हा जर्मन पोलिसातील एका हस्तकाने तातडीचा संदेश धाडला होता. तरवार नावाचे अभिनव भारताचे मुखपत्र जेव्हा सुरू झाले तेव्हा त्यातील पहिल्याच अंकात जर्मनीशी इंग्लंडचे युद्ध 5-6 वर्षात जुंपणार असून त्यावेळी हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सुटण्याची सोन्याची संधी येणार आहे असे कील कालव्याच्या भानगडीचे सविस्तर विवरण करून दिग्दर्शन केलेले होते. पुढे मार्सेलिसमधील आमच्या सुटकेसाठी आम्ही केलेल्या धाडसामुळे युरोपभर हिंदी क्रांतिकारांच्या प्रयत्नांची आणि आकांक्षांची आणि तितपर्यंत ते करीत असलेल्या साहसी प्राणत्यागांची चर्चा सुरू झाली. हिंदुस्थानात घडणाऱ्या उलाढालीपेक्षा त्यांच्या दाराशीच घडलेल्या ह्या अनेक भयंकर आणि उत्क्षोभक कृत्यांनी युरोपमध्ये हिंदुस्थान हे राष्ट्र असून अगदी मेलेले नसून इंग्रजांना चांगलेच जाचक होईल असे ते आपल्या हातचे एक भावी साधन आहे अशी भावना उत्पन्न झाली. जर्मनीच्या इंग्लंडशी असलेल्या तीव्र चुरशीमुळे जर्मनीत तर ती भावना अधिकच बळावून आम्ही धरले गेल्यानंतर हिंदी क्रांतिकारकांशी गुप्त संबंध पद्धतशीरपणे जोडण्याचा जर्मनीतील पुढाऱ्यांचा प्रयत्न सुरू झाला. अभिनव भारतातील 1-2 कर्ते आणि कुशाग्र बुद्धीचे पुढारी त्या प्रयत्नांचा लाभ घेण्यासाठी जर्मनीतच जाऊन पाहिले आणि अमेरिकेत गेलेल्या पुढाऱ्यांनी प्रस्थापित केलेल्या गदर पत्रात जर्मन महायुद्ध शीघ्र सुरू होण्याचा संभव असून त्या संधीस स्वदेशाच्या मुक्ततेचा निर्वाणीचा प्रयत्न करण्यास उद्युक्त व्हा म्हणून उत्क्षोभक लेख प्रगटपणे येऊ लागले. ह्या बातम्या आम्हास अंदमानातही थोड्या थोड्या कळल्या होत्या. ही पूर्वपीठिका संक्षिप्त रूपाने येथे देण्याचा मुख्य हेतू हा आहे की त्या योगे जर्मन महायुद्ध सुरू होण्याची बातमी आम्हास मिळताच आमच्या अभिनव भारतीय कार्यक्रमाप्रमाणे ती बातमी अनपेक्षित नसताही ती चिरकांक्षित घटना घडताच तिचा पुरापुरा लाभ आपणास घेता येऊ नये अशा अगतिक अवस्थेत आम्ही पडावे याची आम्हास किती चुटपुट लागली असेल याची वाचकास कल्पना करता यावी. आमच्या तत्कालीन भावना आणि योजना काय असतील हे आता सविस्तर सांगण्याची आवश्यकता नाही. अगतिक अवस्थेत पडलो असता स्वराष्ट्राच्या संभवनीय मुक्ततेचीही शतकातून 1-2दाच साधणारी सुवर्णसंधी यावी
याची किती जरी चुटपुट लागली तरी शीघ्रच त्या अगतिक अवस्थेतही त्या सुवर्ण संधीचे पर्व आपल्या मातृभूमीच्या हातून निसटून जाऊ नये म्हणून जी काही त्या परिस्थितीत पेचापेची करणे शक्य होते ती करण्याचा आम्ही निश्चय केला. इतक्यात स्वतः पर्यवेक्षकानेच पाहणीच्या दिवशी आम्हास सांगितले की युरोपमध्ये एक मोठे बहुराष्ट्रीय युद्ध सुरू झालेले असून तुर्की जर्मनीच्या पक्षास मिळाला आहे. त्या युद्धासाठी पोर्ट ब्लेअरमध्ये वर्गणी उभारण्याचे ठरले असून एक पोर्ट ब्लेअरचा लेखकाचे मासिक पत्र काढण्याचे घाटत आहे. तरी त्यात आपणही एक कविता वा लेख द्यावा. पर्यवेक्षकांच्या ह्या विनंतीप्रमाणे मी एक बरीच लांब कविता इंग्रजीत लिहून दिली होती. माझ्या इंग्रजी कविता तेथील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या थोड्या बहुत परिचयाच्या असतच, परंतु त्या कवितेतील स्वतंत्र विचार त्यांच्या कितपत चित्तास येतील याची मला शंकाच होती. शेवटी त्या मासिकाचाच जन्माचे आधीच अंत झाल्याने ती गोष्ट तशीच राहिली. तथापि पर्यवेक्षकाने तुर्की राष्ट्र जर्मनीस मिळाल्याचे जे वर्तमान सांगितले त्यामुळे माझ्या मनास मी ठरवून ठेवलेल्या ततस्रप कार्यक्रमाचे रूप बरेच पालटले. तुर्की राष्ट्र लढाईत इंग्लंडविरुद्ध गेल्याचे ऐकताच मुसलमानांच्या पॅन इस्लामी गुप्त महत्त्वाकांक्षांशी चिरपरिचित असलेल्या माझ्या मनासमोर हिंदुस्थानावर येऊ पाहणाऱ्या एका नवीन संकटाची भीती दत्त म्हणून उभी राहिली. तुर्कीच्या युद्धप्रवेशाने जर्मनीचा हात हिंदुस्थानात पोचून इंग्रजी सत्तेस हिंदुस्थानातच महत्त्वाचा पेच पाडण्याचा संभव शक्य होता. ही माझ्या तत्कालीन कार्यक्रमास इष्टापत्तीच होती, कारण त्या पेचामुळे हिंदुस्थानच्या न्याय मागण्या एकतर आपण होऊन पुरवणे इंग्लंडास भाग पडले, नाहीतर त्या अँग्लो जर्मन हत्तीच्या परस्पर झुंजीत उभयतांची मस्तके शीर्ण आणि चूर्ण होऊन हिंदुस्थानास आपल्या त्या आकांक्षा स्वतःच पुरवून घेण्याची संधी सापडती. परंतु ह्या झटापटीत रशियातील मुसलमानी टोळधाडीस हिंदुस्थानावर स्वारी करण्यास चिथावून हिंदुस्थानात अस्तंगत झालेली मुसलमानी सत्ता पुनरपि स्थापन करू पाहणाऱ्या हिंदुस्थानी मुसलमानांची राक्षसी खटपटही क्वचित फलद्रूप होण्यासारखी होती. या सर्व पेचापेचींचा संपूर्ण विचार करून माझ्या अगतिक स्थितीत मला त्या संधीस काय जे करता येण्यासारखे होते त्यांची रूपरेखा मी मनास योजून तिचे सूत उवाच म्हणून हिंदुस्थान सरकारास एक आवेदन धाडण्याचे ठरवले. माझ्या योजनेची रूपरेखा जरी येथे देता येत नाही तरी त्या आवेदनपत्राची रूपरेषा येथे सांगणे शक्य आहे. निरुपाय म्हणून सशस्त्र प्रतिकार. पर्यवेक्षकाने हिंदुस्थान सरकारकडे आवेदनपत्र धाडण्याची परवानगी देताच मी हिंदुस्थान सरकारास लिहिले की या महायुद्धात हिंदुस्थानची राजकीय स्थिती सरकारास चिंता उत्पन्न करीत असणे साहजिकच असल्याने आणि विशेषतः हिंदुस्थानी क्रांतिकारक या युद्धात कोणते धोरण स्वीकारतात हे समजण्यासाठी त्यास उत्सुकता लागणे संभवनीय असल्याने क्रांतिकारक चळवळीशी सन्निकट परिचय असलेल्या माझ्यासारख्या बंदिवानांचे विचार त्यास कळवणे मला आपले कर्तव्य वाटत आहे. हिंदुस्थानात स्वतंत्र राष्ट्राच्या पदवीस पोचवणे हे आमचे ध्येय होते आणि आहेही. तथापि त्या ध्येयाच्या सिद्धीसाठी रक्तपाताचा सशस्त्र प्रतिकारी मार्गच काय तो अवलंबन करावयाचा अशी काही आम्ही शपथ घेतलेली नाही. इतकेच नव्हे तर इतर कोणताही उपाय जर सफल होण्याचा संभव असता तर आम्ही सशस्त्र प्रतिकाराचा अवलंब केलाच नसता. जी गोष्ट साधनाची तीच साध्याची. राजकारणाच्या व्यवहाराचे आणि शासनशास्त्राचे उच्चतम ध्येय सर्व मनुष्यजातीस समसमान अधिकार असणाऱ्या एका प्रातिनिधिक शासन संस्थेचे नागरिक बनवणे हे होय. एक देव, एक भाषा, एक जाती, एक जीवन अशा एका न्यायप्रवण आणि प्रातिनिधिक शांती साम्राज्याची ध्रुव करून आणि त्या मानव साम्राज्यात हे कुळवंश, जाती, देश, भाषा भिन्नत्वाचे शूद्र अभिमान आणि अहंकार विलीन करून उभ्या मनुज जातीचे राजकीय सात्विक एकीकरण हेच ज्यांचे अंतिम ध्येय आहे त्या आम्हास या ध्येयाचे सिद्धीसाठी तदनुकूल असलेल्या सर्व संस्था त्या ध्येयाकडे जाणाऱ्या मार्गावरील टप्पे म्हणून ग्राह्यच वाटतात. अनेक उपजातीस आणि राष्ट्रास एका शासनसूत्रात गोवणारे एखादे साम्राज्य त्या ध्येयास व्यवहारात करण्यास उपयुक्तच होणारे असल्याने ज्यांच्या छत्राखाली ती विभिन्न राष्ट्रे आपापल्याच प्रगतीस पोषक असे स्वातंत्र्य उपभोगू शकतात अशा साम्राज्याचा विरोध आम्ही मुळीच करू इच्छित नाही. एतदर्थच आज ज्यास ब्रिटिश साम्राज्य म्हटले जात आहे त्यात अंतर्भूत असणाऱ्या हिंदुस्थानातील देशास जर स्वप्रकृतीप्रमाणे आणि
तत्व परिस्थितीप्रमाणे स्वातंत्र्य उपभोगू देण्यात येईल तर आम्ही त्या साम्राज्याशी एकनिष्ठ राहणे हेच आमचे कर्तव्य समजू. अशा रीतीने आयर्लंडपासून हिंदुस्थानपर्यंत सर्व देशास एकसूत्रीपणात गोवण्याचे कार्य करणारे ते साम्राज्य ब्रिटिश साम्राज्य हे नाव देखील त्याज्यच मानेल. इतर नाव प्राप्त होई तो त्यास आर्य साम्राज्य असे पाहिजे तर म्हणावे. ह्या साम्राज्याच्या प्रस्तुत चालकांच्या अंगात जर तसे सात्विक साहस करणारे धैर्य असेल तर तदंतर्गत असलेल्या हिंदुस्थानच्या विस्तृत आणि प्रमुख राष्ट्रात तरी त्यांनी त्वरित ते स्वातंत्र्य उपभोगता येईल असे अधिकार त्वरित देऊन टाकले पाहिजेत. युद्धाच्या धांदलीत इतर काही करता न आले तरी औपनिवेशिक स्वायत्तता जर हिंदुस्थानात देण्यात येईल आणि ह्या अधिकारदानाचे सूत उवाच म्हणून वरिष्ठ विधिमंडळात हिंदी प्रतिनिधींचे निरपवाद बहुमत स्थापित करण्यात येईल तर हिंदुस्थान देशाच्या कल्याणासाठीच आम्ही आणि आमच्या मताचे क्रांतिकारक आपला पूर्वीचा सशस्त्र प्रतिकाराचा मार्ग स्थगित करून ते या युद्धात इंग्लंडचा पक्ष मनपूर्वक एकनिष्ठेने अवलंबवतील. आमचे हे विधान मनपूर्वक आहे की नाही हे सिद्ध करून दाखवण्याची संधी आम्हास देण्यासाठी आणि इंग्लंड खरोखरीच हिंदुस्थानच्या दास्य शृंखला तोडण्यास इच्छित आहे ह्याविषयी हिंदी लोकांच्या मनात विश्वास उत्पन्न करण्यासाठी सरकारने प्रथमतः आम्हास राजबंदीवानांचंही त्वरित मुक्त केले पाहिजे. आम्ही असे वचन देतो की जर आम्हास यावेळी मुक्त करण्यात येईल तर आम्ही हिंदुस्थानावर स्वारी करून येण्याची शक्य ती खटपट करणाऱ्या अफगाण तुर्काधिक आशियातील विदेशी मुसलमानी टोळधाडीपासून स्वदेशांचे संरक्षण करण्यासाठी सैन्यात भरती होऊन हिंदुस्थानच्या सीमासमरावर किंवा इतर तदनुषंगिक अशा कोणत्याही रणक्षेत्रात जाण्यास कचरणार नाही. अशा रीतीने स्वयंसैनिक होण्याच्या अटीवर आम्हा राजबंदीवानांची सुटका करून आणि हिंदुस्थानात औपनिवेशिक स्वायत्तता देण्याचा तात्काळ आरंभ म्हणून वरिष्ठ विधिमंडळात हिंदी प्रतिनिधींचे बहुमत स्थापित करण्याचा अधिकार दिल्याची घोषणा करून सरकारने हिंदुस्थानची प्रीती, सहाय्य आणि निष्ठा उपार्जन करण्याची ही संधी अवश्य साधावी. निदान इतरांना तरी सोडा. आम्ही हे आवेदनपत्र केवळ बंदीगृहातून सुटका होण्यासाठी लिहिलेले आहे अशी किंवा इतर राजबंदीवान सोडले असता आम्हासही सोडण्याची पाळी येणार आणि आमच्या सुटकेनंतर आम्ही हिंदुस्थानच्या शांततेचा भंग करू की नाही हे नक्की सांगता येणे तर कठीण. तेव्हा राजबंदीवान वर्गासच न सोडणे बरे अशी शंका जर सरकारास येत असेल तर मी असे आनंदाने आपण होऊन सुचवतो की सरकारने मला न सोडता अंदमानातल्या, हिंदुस्थानातल्या आणि बाहेर देशोदेशी निर्वासित होऊन अटकून पडलेल्या राजबंदीवानास तात्काळ मुक्त करावे. त्यांच्या मुक्ततेत मला जवळजवळ माझ्या मुक्तते इतकाच आनंद वाटेल अशा आशयाचे आवेदन मी धाडले. त्यावेळेस युरोपात बहुतेक राष्ट्रे आपापले अंतर्गत राजबंदी सोडून देत होती. आयर्निश राजद्रोही बंदीही सुटले होते. ती उदाहरणेही मी दिली होती. ह्या आवेदनपत्राने म्हणजे राजबंदीवानास सरसहा कोणी सोडणार होते अशी निश्चिती बाळगण्या इतका कोणी वेडा नव्हता. तथापि अशी आवेदनपत्रे जरी केवळ प्रत्येकी त्यांच्या बळावरच मुक्तता घडवू शकली नाहीत तरी इतर चळवळीसह संयुक्त झाली असतात त्यांचाही एकत्रित परिणाम केव्हा केव्हा होतोही. या माझ्या 1914च्या सप्टेंबरात केलेल्या आवेदनास त्या वर्षीच्या डिसेंबरात उत्तर आले की गव्हर्नर जनरलने माझे आवेदनपत्र वाचले असून त्यावर अधिकृत उत्तर जरी तत्काळ देता येत नाही तरी सद्य परिस्थितीत त्या आवेदनातील सूचना ग्राह्य करणे सरकारास सांप्रत अशक्य वाटत आहे इतके सावरकर यांस कळविण्यात यावे. ह्या उत्तरावरूनही देशामध्ये काही चाणाक्ष राजकीय पुढाऱ्यांनी युद्धाची संधीस काहीतरी सुधारणा घडवून आणण्याचा जो उद्योग आरंभला होता त्यास क्रांतिकारकांच्या विचारांचा आणि वचनांचा पाठिंबा देऊन सरकारवर शक्यतो दाब टाकण्याचा माझा त्यावेळचा हेतू सफल झाला असे मला वाटले. अधिकार देत चला आणि सहाय्य घेत चला. अधिकार नाहीत तर सहाय्यही स्वेच्छेने तरी मिळणार नाही हे धोरण ह्या परिस्थितीत युक्त होते असे मी सांगत असे आणि याच धोरणाचे मत माझ्या सहभोगी राजबंदीवानास पटवून देऊन युद्धाचा शेवट होईतो ह्या आवेदनाचे आणि त्यानंतर केलेल्या आवेदनाचे समर्थन करून
स्वयंसैनिक होऊन युद्धात भाग घेणाऱ्या अटीवर सोडण्यास परिस्थितीनुसार शक्यतोवर ते वचन आपण पूर्ण करावे असे पुष्कळांचे मत मी बनवू शकलो. युद्ध सुरू झाल्यानंतर आणि हे आवेदन पाठवल्यानंतर 1 महिना 1.5 महिना आमचे आणि अधिकाऱ्यांचे बरेच सूत जमले होते. परंतु लवकरच खटका उडण्याचा प्रसंग आला. कारण की जसजशा लढाईच्या बातम्या येऊ लागल्या तसतशा त्या आम्हास सत्य वाटताच बंदिवानात सांगत चाललो. पहिल्या धडाक्यात जर्मनीच्या सरशीच्या बातम्या एकामागून एक येत चालल्या. अधिकारी त्या चोरून ठेवू पाहात. बारी तर विक्षिप्तच. तो उलट इंग्रजांचा आज येथे जय झाला तर उद्या तेथे म्हणून अवाच्या सवा गप्पा मारीत चालला. त्याचे हे करणे इंग्रजांविषयी लोकात होत चाललेली अप्रतिष्ठा आणि उडत चाललेले त्यांच्या शक्तीविषयाचे भय, अशा प्रवृत्तीची वाढ होऊ नये आणि इंग्रजांच्या राज्याची स्थिरता डळमळते असे पाहताच अज्ञ आणि जहाल लोकात दंगेधोपे करण्याची प्रवृत्ती भडकून उठू नये यासाठी होते. हे माहीत असताही राजबंदिवानातील त्यांचे 2-4 ठराविक हस्तक त्या विक्षिप्त गप्पांची री ओढून जर्मनी म्हणजे अति दुर्बळ, नीच, महादुष्ट आणि इंग्लिश पक्ष म्हणजे सात्विक क्रोधाचा केवळ अवतार असे बंदिवानात सांगू लागले. कारण त्यांच्या इंग्लिश सरकारची बढाई गाणाऱ्या या पुण्यकृत्याचे फळ त्यास या लोकी प्रत्यक्ष त्या क्षणी अंदमानातच मिळत होते. पोर्ट ब्लेअरचा परमेश्वर बारी त्यास कठीण हस्तपरिश्रमाच्या कामावरून काढून सर्व बंदिवानात मिसळू देई आणि मुकादमाची जागा पण देई. आम्ही 2-4 नष्ट लोक ह्या मानास अयोग्य ठरलो. कारण आम्ही लढाईचा सारा दोष जर्मनीच्या डोक्यावर मारून इंग्लंड, बेल्जियम सारख्या लहान लहान दयनीय कोकरास त्या क्रूर जर्मन व्याघ्रांच्या तोंडातून सोडवण्याच्या अत्यंत सात्विक क्रोधानेच काय ते ह्या युद्धात पडले असे बंदिवानास उपदेशित नव्हतो. आम्ही जर्मनीच्या स्वार्थी महत्त्वाकांक्षा जशा विशद करून सांगत चाललो तशाच इंग्लंडच्याही अपकारक लालसा आणि जर्मनीच्या शक्तीचा मत्सर ह्यांचा गवगवा करू लागलो. जर्मनीचा जय झाला असता आम्ही सूतक पाळीत नव्हतो. निष्पक्षपातीपणे जी बातमी येई ती जशीच्या तशी सांगून तिचा आणि युद्धाचा हिंदुस्थानातील राजकारणावर काय परिणाम होण्यासारखा आहे हे आम्ही बंदिवानास स्पष्टपणे समजावून देत चाललो. बंदिवान जगातील त्या हजारो लोकात जिवंत राजकारणाचे ज्ञान येऊन त्यांचा त्या काही प्रत्यक्ष उपयोग करून घेण्यास त्या महायुद्धाची अपूर्व संधी आली होती असे आम्हास वाटे.